नमस्कार मंडळी मित्रांनो, पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। त्यासाठी मित्रांनो पद असणार आहेत कनिष्ठ अभियंता आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर यांची तुम्हाला जाहिरात असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 50,000 रुपयात तुम्हाला पे स्केल सुद्धा असणार आहे। त्यासाठी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। बाकी या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला ती पाहण्यात आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करू। तर मित्रांनो या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जर बोललं तर घनकचरा व्यवस्थापन विभाग शिवाजीनगर पुणे यांच्या अंतर्गत जी जाहिरात असणार त्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडील घनकचरा व्यवस्थापनाकडील तुम्हाला खालील पदाकरता 11 महिन्याच्या तात्पुरत्या कालावधीसाठी तुम्हाला ठिकाणी ही पदभरती असणार आहे। त्यासाठी पहिली पोस्ट जर पाहिली तर कनिष्ठ अभियंता असणार आहेत। यामध्ये 30 जागा असणार आहेत। प्रत्येक क्षेत्रासाठी 2 असणार आहेत। एकवट मासिक वेतन जर पाहिले 50,000 रुपये तुम्हाला पगार देखील तुम्हाला प्रति महिन्याचा मिळणार आहे। त्यासाठी पात्रता पाहिलं तर BE BTech एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मधून तुम्हाला लागणार आहे। पुढचा आरोग्य निरीक्षकासाठी 30 जागा असणार आहेत। प्रत्येक क्षेत्रासाठी 2 जागा असणार आहेत। 40,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे। ह्यासाठी जर पाहिले तर तुम्हाला HSC लागणार आहेत, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स लागणार आहेत आणि शास्त्र शाखेतील पदवीधर हे ठिकाणी तुम्हाला प्राधान्य असणार आहे। म्हणजे BSc वगैरे जी डिग्री झाली असेल त्यांना तुम्हाला प्राधान्य असणार आहे। ह्यासाठी मित्रांनो काही निवड अटी शर्ती सुद्धा आहेत। वरील पदाकरता उपयुक्त घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका यांच्या नावे अर्ज करायचे आहेत। अर्जामध्ये उमेदवारांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, भ्रमणध्वनी, मोबाईल नंबर, मेल ID सगळं या ठिकाणी नमूद व सत्य प्रतिचर जोडणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज एक फोटो सुद्धा तुम्हाला चिटकवायचा आहे। त्याचबरोबर वरील पदाकरता नेमणूक दरमहा एकवट मानधनानुसार 11 महिन्यासाठी तुम्हाला करण्यात येणार आहे। त्यानंतर जे सर्टिफिकेट दिलं असतं त्यानुसार तुम्हाला रिजॉईनिंग वगैरे तुम्ही करू शकतात। अपूर्ण अर्ज वगैरे जे इनकम्प्लीट फॉर्म असतात त्यासाठी जर विद्यार्थ्यांनी अर्ज केला तर तुमचा हा अर्ज डिस्क्वालिफाईड केला जाणार आहे। त्याचबरोबर रिक्त पदाच्या तुलनेत अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार तुमची निकष छाननी असणार आहेत। म्हणजे कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। यासाठी जर पाहिले तर उमेदवारांनी महाराष्ट्रात रहिवासी असणं आवश्यक राहणार आहेत आणि उमेदवार मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे। त्यासाठी जर पाहिलं तर निवड प्रक्रियेचा अंतिम अधिकार जर पाहिलं तर महानगरपालिका आयुक्त यासाठी तुम्हाला असणार आहेत। निवड झालेल्या उमेदवारांनी स्वखर्चाने करार करण्यास सक्षम असावा। त्याचबरोबर उपरोक्त साठी जर पाहिलं तर 29/6 पासून ते 13/7/2026 पर्यंत सायंकाळी दुपारी 3 वाजेपर्यंत हा फॉर्म पाठवायचा आहे। त्यानंतर आलेल्या अर्जात विचारात घेतली जाणार नाही। तर हा अर्ज जर पाहिला तर स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षण वार रूम पुणे मनपा मुख्यालय पहिला मजला मुख्य इमारत पहिला मजला शिवाजीनगर पुणे 411-005 ह्या कार्यान्वित तुम्हाला करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सदर नियुक्त करार स्वरूपात तुम्हाला असल्यामुळे कायमपणाचा हक्क तुम्हाला म्हणता येणार नाही। आता यासाठी मित्रांनो जे फॉर्म आहे तो तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा पाहणार आहोत। यासाठी मित्रांनो जर पहिला तर तुम्हाला उजव्या साईडला पासपोर्ट साईज फोटो असणार आहे। त्याचबरोबर आडनाव प्रथम तुम्हाला मराठीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे। त्याचबरोबर पत्राचा संपूर्ण पिनकोड सहित पत्ता तुम्हाला लिहायचा आहे। त्याचबरोबर जर पाहिजे तर मोबाईल नंबर लिहायचा आहे, ईमेल ID तुम्हाला लिहायचा आहे, जन्मतारीख लिहायची आहे, राष्ट्रीय तत्व भारतीय लिहायचे आहेत, महाराष्ट्रातील डोमासेल आहे का तर हे सिलेक्ट करायचा आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जी शैक्षणिक अर्हता आहे ती शैक्षणिक अर्हता लिहायची आहे। त्यामध्ये शैक्षणिक अर्हतामध्ये SSC HSC डिप्लोमा डिग्री किंवा कोर्स असतात तो, विद्यापीठ बोर्ड युनिव्हर्सिटीचे नाव, उत्तीर्ण वर्ष काय असेल ते, एकूण गुण आणि टिकवर तुम्हाला लिहायची आहे। त्याचबरोबर आपल्यावर जर कुठला गुन्हा वगैरे काय नोंद आहे का तर असेल का करायचा आहे, नसेल तर नो करा त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे। ठिकाण टाका, दिनांक टाका, उमेदवार स्वाक्षरी नाव द्यायचं। त्याचबरोबर ह्या अर्जामध्ये काही डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जोडायचे। त्यामध्ये जर पाहिलं तर माननीय उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन ह्या नावे अर्ज करायचा आहे। शैक्षणिक पात्रता दाखल्याची प्रामाणिक सत्यप्रती जोडायचे आहेत। त्याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्ड जोडा, पासपोर्ट साईज फोटो तुमचा रिसेंटली जोडायचा आहे। नावामध्ये बदल असेल तर राज प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा नसल्याबाबत हमीपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे। ओके, तर तुम्ही अशा एकंदरीत तुम्ही पुणे मनपासाठी या ठिकाणी कोणतीही एक्झाम न देताच तुमची ही निवड प्रक्रिया तुम्हाला असणार आहे। ओके, तरी तुम्ही तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत एक नवी जाहिरात व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।